महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुंबईपासून जवळपास 80 ते 90 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंसं पण खूप युनिक हिल स्टेशन म्हणजे माथेरान. समुद्रपाटीपासून जवळपास 2600 फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण निसर्ग, लाल मातीचे रस्ते, घनदाट झाडं आणि शांत वातावरणासाठी ओळखलं जातं. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली ही ट्रेन आज फक्त ट्रान्सपोर्ट नाही आहे, तर माथेरानच्या एक्सपिरियन्सचाच एक भाग झाली आहे. आणि हीच ट्रेन माझ्यासाठी हा प्रवास स्पेशल बनवणार होती. दोन 2015मध्ये मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीसोबत माथेरानला आलो होतो. सगळं पाहिलं, फिरलो, खूप आठवणी बनल्या. पण एक गोष्ट राहून गेली होती. ती म्हणजे माथेरानची ही स्पेशल टॉय ट्रेन. तेव्हा काही कारणांमुळे आमची ट्रेन मिस झाली होती, पण मनात कुठेतरी एक इच्छा राहिली होती की एक दिवस परत इथे यायचं आणि या ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायचा. आणि आज जवळपास 11 वर्षांनंतर मी परत आलो आहे, फक्त ती छोटीशी एक इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण हा प्रवास फक्त टॉय ट्रेन पुरता राहिला नाही, तर या एका दिवसात काही असे मोमेंट झाले जे मला नेहमीच लक्षात राहतील. आणि जर तुम्ही पण माथेरानला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई आणि पुणेवरून माथेरानला कसं जायचं, टॉय ट्रेनची तिकीट्स कशी मिळतात, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत आणि शेवटी बघूया किती खर्च येऊ शकतो. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही लोकल ट्रेनने दादरवरून कर्जत ट्रेन पकडून नेरळ स्टेशनपर्यंत येऊ शकता. आणि पुणेवरून येणारी लोक ट्रेनने किंवा रोडने नेरळपर्यंत येऊ शकतात. नेरळवरून पुढे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे डायरेक्ट टॉय ट्रेनने माथेरानपर्यंत जाणं, किंवा टॅक्सीने अमन लॉजपर्यंत येऊन तिथून पुढे चालत जाणं, किंवा शटल ट्रेननेही जाऊ शकता. मी आलो होतो नेरळ स्टेशनला. इथे आधी थोडा नाश्ता केला, कारण पुढे पूर्ण दिवस फिरायचं होतं. आणि मग टॅक्सी करून मी निघालो अमन लॉजकडे. माथेरानला झालेला पूर्ण खर्च तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अमन लॉजला पोहोचल्यावर इथे माथेरानमध्ये एंटर होण्यासाठी एंट्री तिकीट घ्यावी लागते. तिकीट घेतलं आणि फायनली आम्ही माथेरानमध्ये आलो. माथेरान स्टेशनजवळ आलो आणि समोर टॉय ट्रेन उभी दिसली. आणि मला फक्त ट्रेनमध्ये बसायचं नव्हतं, तर त्या ट्रेनचा एक सिनेमॅटिक रिव्हिलिंग शॉट घ्यायचा होता. ट्रेन तिथेच होती, कॅमेरा रेडी होता, फक्त वेट होता त्या एका मुमेंटचा. आणि फायनली 1.5 तासानंतर
ट्रेनचा हॉर्न ऐकू आला. काका 1 मिनिट बाजूला आहे ना, थोडा बाजूला. पण सगळ्याच गोष्टी नेहमी आपण प्लॅन करतो तशा होत नाही. तो शॉट जसा हवा होता तसा आला नाही. तरीही खूप सुंदर फ्रेम होती. यानंतर मी माथेरानचे पॉईंट्स एक्सप्लोअर करायला निघालो. पण खरं सांगायचं तर खूप डिसअपॉइंट झालो होतो. कारण व्हिडिओजमध्ये आपण जे माथेरान पाहतो, धुकं, वॉटरफॉल्स, फुल ग्रीनरी, मनात तशीच एक्सपेक्टेशन तयार होते. पण मी पावसाळ्याच्या आधी आल्यामुळे ऊन खूप होतं आणि व्ह्यूज पण एक्सपेक्ट केले तसे नव्हते. नशीब एवढंच की 3 दिवसाआधी पाऊस आला होता, त्यामुळे थोडी तरी ग्रीनरी होती. जर तुम्हाला सुंदर व्ह्यूज बघायचे असतील तर पावसाळ्याच्या शेवटी किंवा थंडीमध्ये येऊ शकता. आणि त्या दिवशी एक गोष्ट सगळ्यांच्याच मनात होती, आता फक्त पाऊस पडायला हवा. तिथे भेटणारी लोक पण तेच बोलत होते. आणि फिरून झाल्यावर आम्ही जेवायला आलो. ऑर्डर दिली आणि जेवायला सुरुवात केली आणि अचानक पाऊस सुरू झाला होता. मित्रांनो, फायनली खूप जास्त वेट केल्यानंतर पाऊस आला आहे. त्या उन्हानंतर आलेल्या त्या पावसाची फिलिंग वेगळीच होती. काही मिनिटांसाठी का होईना पण माथेरान जसं इमॅजिन केलं होतं तसं वाटायला लागलं. मग मी शूट करण्यासाठी छत्री विकत घेतली आणि बाहेर आलो तर पाऊसच थांबला होता. पण त्या थोड्या वेळात जो माहोल तयार झाला होता ना, तोच पुरेसा होता. मित्रांनो, खूप वेळापासून पावसासाठी थांबलो होतो. पाऊस फायनली आलेला आहे. बघा, सगळे छत्री, रेनकोट वही घालून जातो. आम्ही पण असला आता काय म्हणतात काय, स्ट्रगल आहे तो. एवढा स्ट्रगल केला म्हणजे छत्री आता जाऊन घेतले आणि छत्री घेतल्या पाऊसच गायब. हे काय आहे, काय विशेष काय म्हणजे. आता वेळ आली होती त्या गोष्टीची ज्यासाठी मी इथे आलो होतो, माथेरानची टॉय ट्रेन. तिकीट काउंटरवर गेलो तर समजलं की सेकंड लास्ट ट्रेन ऑलरेडी फुल झाली आहे. आता फक्त आजची शेवटची ट्रेन बाकी होती आणि त्यासाठी लाईन सुरू होणार होती 30 मिनिटं आधी. पण लोक जवळपास 2 तासाआधीच लाईनमध्ये उभे होते. ट्रेनच्या टायमिंगची लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मिळेल.
माथेरानची ही टॉय ट्रेन 1907 पासून चालू आहे आणि आजही लोक फक्त डेस्टिनेशनसाठी नाही तर या जर्नीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी या ट्रेनमध्ये बसतात. कारण ही ट्रेन तुम्हाला घाईत कुठे घेऊन जात नाही, तर ती तुम्हाला हळूहळू माथेरानला एक्सपिरियन्स करायला लावते. फायनली 11 वर्षांपूर्वी राहिलेली ती छोटीशी इच्छा आज पूर्ण झाली होती. कधीकधी आपल्यासाठी एखादी गोष्ट खूप मोठी नसते, पण त्यामागची आठवण मोठी असते. 2015मध्ये मी माथेरानमधून एक अपूर्ण इच्छा घेऊन गेलो होतो आणि आज एक पूर्ण झालेली आठवण घेऊन परत जात होतो. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं की शेवटी मी तुम्हाला माथेरान टॉय ट्रेनची कंप्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला टॉय ट्रेनची टायमिंग्स, नेरळ ते माथेरान आणि अमन लॉज ते माथेरान रूटची माहिती, ट्रॅव्हल टाईम आणि फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या तिकीट प्राइजेस दिल्या आहेत. आणि त्याचसोबत एका व्यक्तीला माथेरानची 1 डे ट्रिप करण्यासाठी अंदाजे किती खर्च येऊ शकतो याचं कंप्लीट एक्सपेन्स ब्रेकडाऊन पण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि एक छोटीशी पण इम्पॉर्टंट टिप, जर सीझनमध्ये किंवा वीकेंडला माथेरानला येत असाल तर टॉय ट्रेनच्या टायमिंग्सच्या जवळपास 2 तास आधीच तिकीट काउंटरच्या लाईनमध्ये उभे राहा. कारण सीझनमध्ये टॉय ट्रेनच्या सीट्स खूप लवकर फुल होतात आणि कदाचित तुमचा हा स्पेशल एक्सपिरियन्स मिस होऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माथेरान ट्रिप प्लॅन करण्यासाठी थोडी जरी मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुमचा माथेरानचा काही एक्सपिरियन्स असेल किंवा अजून काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच अजून प्रवास, नवीन ठिकाणं आणि त्यांच्या मागच्या स्टोरीज एक्सपिरियन्स करायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच एका नवीन प्रवासात.